अनेकांना उमेदवारी मिळावी याकरिता मोठी पायपीट करावी लागत असते. मात्र पक्षासोबत तुम्ही एकनिष्ठ जर राहिलात तर तुमच्यावरती पक्षश्रेष्ठी जी आहे ते नक्कीच विश्वास दर्शवितात. त्याचंच एक उदाहरण जे आहे ते नागपूरमध्ये घडलेलं आहे. नागपूरमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या एका उमेदवाराला थेट स्मशानभूमीमध्ये जे आहे ते पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी देण्यात आली. त्याचं कारण असं की काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी जे आहे ते आईचं निधन झालं. त्यानंतर आईचा अंत्यविधी स्मशानभूमीमध्ये पार पडत असताना त्यांनी अगदी उमेदवारीची अपेक्षा देखील सोडलेली असताना पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या हातामध्ये उमेदवारी दिली आहे. आपल्यासोबत स्वतः ते उमेदवार शिवसेनेचे उमेदवार आहेत. भाऊ, खरं तर आईचं तो दुःख क्षण आणि हातामध्ये असलेले उमेदवारीचं तिकीट म्हणजे तो एक आनंदाचा क्षण, अशा दुहेरी परिस्थितीमध्ये आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे. काय आपली प्रतिक्रिया यावर? हे एक प्रकारे आईचं एक आशीर्वाद आणि इकडे पक्षश्रेष्ठींचा एक आशीर्वाद ते आम्हाला मिळालं आणि म्हणून मी दुःखातही असताना मग मला ते फॉर्म मिळणं म्हणजे ही एक मोठी अशी एक क्षण होता तो, की मी काय करावं, आता इकडे जावं की तिकडे जावं, अशा प्रकारचा क्षण माझ्या भावनिक निर्माण झाल्या. पण तरी पण मी एक इतक्या वर्षाचा माझा जो अनुभव होता त्या अनुभवावरून मला वाटलं की नाही, आपण आता आपला फॉर्म भरला पाहिजे, पक्षश्रेष्ठीने पाठवलं, त्याचा आदर ठेवला पाहिजे आणि म्हणून मी ते फॉर्म आज भरायला गेलो. त्याच्यामुळे माझा एक असं झालं की सामाजिक नातं इतक्या वर्षाचं जे आहे त्याला म्हणजे एक परिश्रमाचं फळ म्हणावं म्हणून ते मला मिळालं. याच्यात मी काम करत असताना मला 30 वर्ष त्या 35 वर्ष जवळजवळ मी ते काम करत होतो पक्षाचं आणि एकनिष्ठ काम केलं, विविध पक्षाच्या विविध याच्यावरती काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला सखोल असा अनुभव आला आहे आणि त्याचा या ठिकाणी नक्कीच फायदा होणार आहे. मी 1-2दा नगरसेवक होतो, पण त्याच्यामध्ये मला त्याच्यानंतर मी मुख्याध्यापक किंवा त्या प्रिन्सिपलच्या पदावर आलो आणि त्यानंतर मला पुन्हा एकदा माझ्याकडे AB फॉर्म आलं, पण मला त्यावेळेस कामाची व्यस्तता असल्यामुळे मी मात्र ते तिकीट नाकारली होती. तो AB फॉर्म माझ्या घरी जसाचा तसा पडला होता. माननीय गडकरी साहेबांनी तो AB फॉर्म पाठवला होता आणि अशा स्थितीमध्ये अजून आता यावेळेस मला एक पक्षश्रेष्ठी नागपूरच्या सगळे मोठे जे नेते आहेत आमचे, आशिषजी जयस्वाल आहेत, तुमाने साहेब आहे, गडकरी साहेब आहे, किरणजी पांडव आहे आणि इकडे आमचे प्रवीण भाऊ दटके आहेत. ह्या अशा विविध नेत्यांनी मला सपोर्ट करून आज म्हणजे पक्षाचा एक प्रतिनिधित्व त्या ठिकाणी तुमचं राहावं आणि त्या माध्यमातून जनतेचे कामं व्हावे यासाठी माझी निवड केली. पण याच्यापूर्वी मी ते बघतो जरा की विकासाचं म्हणजे काय, का समाजामध्ये काम करणं, समाजाच्या दृष्टिकोनातून विविध कामं आहेत, त्याला योग्य आपण हे दिलं पाहिजे. बरं, मला एक विचारायचं आहे की आईचं दुःख क्षण असताना तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, तर खरं तर आई कुठेही जरी असली तरी त्याचा आशीर्वाद नेहमीच आपल्या मुलाच्या पाठीवरशी असतो. हा आईचा आशीर्वाद समजायचा का आणि याला उमेदवारी अर्ज जे आहे ते तुम्हाला जो मिळालेला आहे तो विजयी उमेदवारी अर्ज मिळाला समजायचं का? तुमच्यासोबत तुमच्या मुलीला देखील उमेदवारी मिळाली? नक्कीच हा माझ्या आईचा आशीर्वाद आहे आणि याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही, कारण मला कुठल्याही प्रकारची माहीत नव्हतं की आज मला उमेदवारी अर्ज म्हणजे माझ्या हातात हे भेटणार आहे AB फॉर्म. पण आज मला ते सगळं आज एक कल्पनिक झालं की एकाएकी म्हणजे पहाटे 4 वाजता मला फोन यायचं आणि आज तुमचं नाव सिलेक्ट झालं आहे असं सांगायचं. असं फक्त तिथपर्यंत मर्यादित होतं, पण प्रत्यक्षात AB फॉर्म मिळाला नव्हतं. पण आज सकाळी स्मशानभूमीत असताना अशा प्रकारची घटना घडली. एक माझ्यासाठी दुःख तिकडे आणि एका बाजूला सुख, अशा प्रकारचा आनंद, अशा दोन्ही एक मिक्स क्लायमेट झाला आणि त्याचा मला मोठा म्हणजे गर्व आहे की. आणि दुसरं प्रश्न होता मुलीला उमेदवारी? हां, मुलीला उमेदवारी यासाठी की मी जे काम केलं समाजामध्ये, तर मी त्या प्रभाग क्षेत्रामध्ये प्रभावित आहे. प्रत्येक माणूस मला ओळखतो काम करणारा व्यक्ती आहे म्हणून आणि म्हणून त्याचा एक फायदा म्हणून मुलीला पण आज मला मुलींकडे जायचं आहे. श्रुतिका गोनाडे आपली मुलगी, काय सांगाल? खरं तर आजी आणि नातवंडाचं जे आहे ते नातं अनोखं असतं. आजीचं दुःखद जे आहे ते घरामध्ये वातावरण असताना तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे. आपण कोणत्या पक्षाकडनं उमेदवारीसाठी जे आहे ते या ठिकाणी इच्छुक होतात का? आणि जी उमेदवारी मिळाली आहे ते वडिलांनी जे काही समाजसेवा केली आहे त्याचं फलित असं समजायचं का? नक्कीच. जे आजी आजोबा किंवा जे एल्डर्स असतात त्यांचे संस्कार वेगळे असतात आणि त्यांचे संस्कार हवेच असतात आणि डेफिनेटली तो एक पॉईंट आहेच की ती आहे नाही आहे तरी पण एक आशीर्वाद असतो. त्याच्यामुळेच हे पार पडलेलं आहे.
कारण कालपर्यंत खरंच नव्हतं माहिती किंवा काही कन्फर्मेशन नव्हते. आणि त्याच्यानंतर पण हे सगळं घडणं म्हणजे 100% आशीर्वाद आहे. प्लस बाबांनी जे काही कामं केले आहेत आणि की त्यांनी जे काही पार पाडलेलं आहे त्यांच्यावर जेवढा विश्वास आहे सगळ्या च्या वरिष्ठ पदाधिकारींचा, त्याच्यामुळेच कुठे ना कुठे माझ्यावर पण विश्वास आलेला आहे आणि त्याच्यामुळेच मला हे सगळं मिळालेलं, म्हणजे एक संधी मिळालेली आहे की मला पुढे जाऊ द्यायचा एक प्रयत्न, तर त्यांच्यामुळेच झालेला आहे. आणि नक्कीच आपण पाहू शकतो की अगदी कुटुंबामध्ये आईचं दुःखद निधन झालेलं असताना एक आनंदाची बातमी देते, म्हणजे वडिलांनी मुलीला उमेदवारीचं जे आहे ते तिकीट मिळतं. मात्र कुठेतरी या भावनिक क्षणामध्ये एक जबाबदारी सुद्धा आई आणि मुलांची या ठिकाणी वाढलेली आहे. प्रभाग क्रमांक 5मधून वडिलाला तर 8मधून मुलीला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे शिवसेनेकडून. तर त्यामुळे नक्कीच जे आहे ते आई कुठेही जरी असली तरी आईचा आशीर्वाद आपल्या पालकांसोबत आणि आपल्या कुटुंबियांसोबत नेहमीच असतो आणि त्यांचा आशीर्वादच घेऊन आता निवडणुकीला जे आहे ते बाप लेक दोघेही जे आहे ते समोर जाणार आहे आणि विजयी तिलक लावून जनसेवेचा वारसा अजून पुढे असाच कायम ठेवतील अशी भावना, अशी अपेक्षा त्यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना व्यक्त केली आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. बाकी घरचे काही शॉर्ट्स आहे अंतिम पहिली लागली होती ना, तिथे कॅमेरा लावला होता, पूर्ण रिलीव घेतला. कुठले कोणते मला ते लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.